उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन फार कंटाळा येतो. तर उपवासाची या पद्धतीने जर एक वेळ इडली तुम्ही बनवली, तर वारंवार याच पद्धतीने इडली बनवा. एवढी भन्नाट चवीची होते ही इडली. बघा अगदी जाळीदार, तेवढीच अशी मऊसूद आणि लुसलुशीत इडली तयार होते ही. आणि या चटणी सोबत जर तुम्ही एक वेळ खाल्ली, तर उपवासाला परत कुठला पदार्थ बनवणारच नाही, हा इडलीचाच बनवणार. चला तर आपण या इडलीच्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर त्याकरिता जवळ-जवळ 1.5 वाटी आपल्या वरईचा तांदूळ घ्यायचा आहे. 1.5 वाटी घ्यायचा आहे वरईचा तांदूळ. आमच्या भागामध्ये याला भगर सुद्धा म्हटल्या जाते. तुमच्या भागामध्ये कुठल्या नावाने ओळखतात नक्की सांगा. पोहे खाण्याच्या चम्मचनी 6 ते 7 चम्मच हा साबुदाणा आहे तो टाकून घ्यायचा. 2 चम्मच जवळ-जवळ पोहे खाण्याच्या चम्मचनी 2 चम्मच साखर टाकून घ्यायची. आणि जाडसर, अगदी बारीक नाही, जाडसर वाटून घ्यायचंय आपल्याला. अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. आणि वाटून झाल्यानंतर लगेचच 1 वाटी दही टाकून घ्यायचं. त्याच वाटीने 1 वाटी दही टाकून घेतलं. पाणी टाकून घ्यायचं. त्या वाटीमध्ये थोडंसं दही होतं, त्यामध्येच थोडंसं पाणी टाकलं. आणि चमच्याच्या मदतीने सर्व असं चांगलं एकजीव फिरून घ्यायचं सर्व आपल्याला. चांगलं मिक्स झाल्यानंतर परत मिक्सरला फक्त एक वेळेस आपल्याला फिरून घ्यायचं आहे. परत मिक्सरला एक वेळ हलकंसं फिरून घेतल्यानंतर सर्व बॅटर आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. जवळ-जवळ आपल्याला 15 मिनिट हे बॅटर असंच मुरत ठेवायचं आहे. इडली खायची मजा तर चटणी सोबतच येते. तर चटणी करिता हे खोबऱ्याचे काही तुकडे घेतलेले आहे. रात्रभर खोबरा मुरू घातलेला होता आणि शेंगदाणे सुद्धा रात्रभर मुरत ठेवले होते. कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे. हे सर्व मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं. थोडंसं दही टाकून घ्यायचं. चवीनुसार शेंदव मीठ किंवा साधं मीठ टाकून घ्यायचं आणि वाटण चांगलं असं वाटून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचं. वाटलेलं चटणीचं वाटण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. चटणीवर तेलाचा तडका मारण्यासाठी त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं. जिरं चांगला फुलल्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा. कढीपत्ता चांगला असा कडक झाल्यानंतर 1 चम्मच ही हिरवी मिरची आहे. हिरवी मिरची अशी बारीक करून घेतलेली आहे, ती टाकून घ्यायची. आणि बनवलेला तडका या चटणीवर असा टाकून घ्यायचा. ही चटणी जर तुम्ही एक वेळ खाल्ली ना, तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की ही उपवासासाठी बनवलेली चटणी आहे म्हणून. एवढ्या भन्नाट चवीची चटणी होते ही. उपवासाच्या इडलीच्या बॅटरमध्ये जवळ-जवळ आता ठेवून 15 ते 20 मिनिट झालेले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं. तेलामुळे अगदी सॉफ्ट इडली होते ही. इनो टाकून घ्यायचा. इनो टाकल्यानंतर अर्धा चम्मच लिंबाचा रस आहे तो इनोवर सोडायचा आणि लगेचच फिरवायचं. आणि बॅटर असं एकाच दिशेने लगेचच फास्ट मध्ये असं फिरून घ्यायचं. बॅटर फिरून झालं की वेळ वाया गमवायचा नाही. लगेचच इडली पात्रामध्ये, इडलीच्या साच्यामध्ये इडल्या टाकून घ्यायचं आहे आपल्याला बॅटर. जवळ-जवळ एक 15 ते 20 मिनिट ह्या इडल्या आपल्याला स्टीम करून घ्यायच्या आहेत आता स्टीमर मध्ये. 20 मिनिटानंतर बघा इडली अशी टम फुगलेली आहे. इडली काढायला गेले तर बघा लगेचच अशी इडली निघते आहे आणि तुम्हाला दिसत असेल इडलीला अगदी अशी मस्त अशी जाडी आलेली आहे. जाळीदार इडली तयार झालेली आहे आपली. वारंवार उपवासाचे एकच एक पदार्थ खाऊन फार कंटाळा येतो. तर उपवासाला अशा पद्धतीची इडली नक्की करून बघा. बघा इडली अगदी सॉफ्ट अशी झालेली आहे, सॉफ्ट आणि जाळीदार झालेली आहे. अशा पद्धतीने उपवासाच्या इडलीची रेसिपी तयार झालेली आहे.
अगदी मऊसूद आणि सॉफ्ट अशी इडली तयार झालेली आहे. खायलाही तेवढीच भन्नाट चवीची झालेली आहे. जर तुम्हाला उपवासाच्या इडलीची रेसिपी जराही आवडली असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.